नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये। आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत। आपला कपाशीचा फरदडचा प्लॉट कशा प्रकारे बहरला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण या कपाशीचे कसे नियोजन केले तसे त्याबद्दल आपण एक व्हिडिओ टाकणार आहोत। तर सर्वप्रथम आपण कपाशीच्या प्लॉटमध्ये आपल्या तुरी आणि कपाशी आहे। ही कपाशी आपली 3 फुटावर लावलेली आहे। ही अंकुरची व्हेरायटी आहे। मित्रांनो, आपल्याकडे 2-3 व्हेरायटी आहे, पण सगळ्या व्हेरायटीला आपल्या सारखाच समान माल आहे। तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे बोंड 50-60 बोंड आपण मोजून पीक आहे किती बोंड एका पराठीला तयार झाले आहे। तर आता ह्या झाडाला बघू, 1 2 3 4 इथं निघाला, इथलं 5 6 6 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 तरी 50 55 60 बोंड आणि अजूनही 10 15 20 पात्या आपल्या झाडाला आहे। प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता, प्रत्येक झाडाला कशा प्रकारे ते बोंड आहे, पात्या आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा आपला कपाशीचा प्लॉट आहे अंकुरचा। तर शेतकरी मित्रांनो, आपण या कपाशीच्या एवढ्या सगळ्या आजूबाजूंचे प्लॉट खाली झाले आहे, तरी आपली कपाशी आज दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी कशा प्रकारे बहरलेली आहे। तर यासाठी आपण खूप मोठं नियोजन केलेलं आहे मित्रांनो। तर सर्वप्रथम आपण याच्यावर काय घेतलं, कशा प्रकारे फवारणीचे नियोजन केले, कशा प्रकारे खत नियोजन केले, त्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आपण याला एक डवरण्याची पाळी दिली, खाली गवत जे काय होते ते निघून गेले। त्यानंतर आपण याला खत दिले, 10 26 26 सोबत एक युरियाची बॅग, 25 किलो मॅग्नेशियम आणि 10 किलो सल्फर। बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपलं प्लॉट कशा प्रकारे बोंडाने झाडं वाकून गेले। प्रत्येक झाडाला चांगल्या प्रकारे बोंड खालपासून वरपर्यंत सारखे साईडचे बोंड तयार झाले आणि माल एवढा लागल्यामुळे बोंड झाडं पूर्ण वाकून गेलेले आहे। असे एकच नाही तर आपण आतमध्ये बघून राहिलो का आपल्या काठाचं नाही आहे, आपण आतमध्ये जाऊन बघून राहिलो प्रत्येक झाडाला कशा प्रकारे। तर त्यानंतर आपण याला एक पाणी दिलं। पाणी दिल्यानंतर आपण याच्यावर एक फवारणी घेतली। वाढ जास्त रोधक म्हणून आपण 1-2 वेळा लिओसिनची फवारणी घेतली। त्यासोबत आपण साधे कीटकनाशक वापरले, त्यात प्रोपेक्स सुपर झालं, इमॅमेक्टिन झालं आणि रसशोषक किडीसाठी आपण 1 वेळा थामिथॉक्झन वापरलं। त्यानंतर आपण दुसऱ्या फवारणीत ॲसिपेट वापरलं। त्या आपण रसशोषक किडीसाठी आणि बोंडअळीसाठी काही वेगळं नियोजन केलं नाही, त्यासाठी आपण सगळेच जे प्रोपेक्स सुपर, ॲसिपेट, थामिथॉक्झन वापरतो तेच वापरलेले आहे। सोबत आपण याच्यासाठी घेतलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढरोधक। आपण सगळ्यात पहिलं याची वाढरोधक केली, ते लिओसिनच्या 2 फवारण्या झाल्या। लिओसिनच्या फवारण्या झाल्यामुळे आपली पातीगळ झाली नाही आणि जवळजवळ बोंड लागले आणि खोड ठोकळ झालं। खोड ठोकळ झाल्यामुळे खोडामध्ये स्टोरेज तयार झालं आणि हे स्टोरेज बोंड भरायसाठी आता आपल्याला कामी पडून राहिलं। आणि आजूबाजूच्या शेतामध्ये आता बुरशी रोग खूप मोठ्या प्रमाणात येते, डाउनी मिल्डो अशा प्रकारे, पण आपल्या शेतामध्ये आपण कुठेही डाउनी मिल्डो आलं नाही। आपण प्रत्येक फवारणीमध्ये पाणी बंद झाल्यानंतर, पाऊस बंद झाल्यानंतर प्रत्येक फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे। त्याच्यामुळं आपल्या शेतामध्ये कुठेही डाउनी मिल्डोचा किंवा कशाचा प्रभाव दिसून देत नाही। झाड कसं हिरवगार काळभोर दिसतं। आताही झाडावर कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे आणि बोंडांनी बघा आपले हे पराठे कशा वाकून गेल्या बोंडांनी। त्यानंतर आपण याला भरून आणण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचा एक फवारणी घेतली आहे। त्यासोबत प्रोपेक्स सुपर, थामिथॉक्झन आणि 0050 अशी एक फवारणी घेतली आहे। आता अजून एक शेवटली फवारणी घेणार आहोत आपण याच्यावर, ते पण सुद्धा जिब्रेलिक ॲसिडचीच असणार आहे।
आणि सोबत प्रोपेक्स सुपर किंवा इमॅमेक्टिन बेन्झोएट आणि त्यासोबत घेणार आहोत आपण ॲसिपेट. तर शेवटला 1 महिना आपल्याला 10-15 दिवसामध्ये पूर्ण हे बोंड जे काही आहे पात्या बोंड सगळे भरून निघाल. हे एकच तास नाही तर आपल्या सगळ्या त्याच्यामध्ये सोबत आपली तूर पण आहे आणि तूर पण चांगल्या प्रकारे बहरलेली आहे. बघू शकता कशा प्रकारे हे प्रत्येक ओळीमध्ये आपल्या बोंडावर पाते लागलेले आहे झाडाला. तर शेतकरी मित्रांनो, तुमचे काही या फर्दरमध्ये प्लॉट बघून काही शंका असतील तर आपण कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तुम्हाला त्याच्याविषयी सेपरेट व्हिडिओ करून किंवा प्रत्येकाला कमेंट सेक्शनमध्ये आपल्या शंकेचे निवारण करेल. धन्यवाद.